म्हापसा पोलीस स्थानकासमोरील इमारतीत राहणाऱ्या चित्रा प्रभू देसाई यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी तब्बल 5 लाखांचा ऐवज लंपास केला। पोलीस स्थानकासमोरच भर दिवसा हा प्रकार घडल्यानं म्हापश्यात खळबळ माजली। पोलीस स्थानकाजवळच घर सुरक्षित नाही, मग इतरत्रच्या जनतेचं रक्षण करण्यास पोलीस खरंच लायक आहेत का, असा प्रश्न म्हापशेकरांमधून विचारला जातोय। प्राप्त माहितीनुसार चित्रा प्रभू देसाई या बँक ऑफ बडोदाच्या म्हापशा शाखेत काम करतात। त्या म्हापसा पोलीस स्थानकासमोरील इमारतीत राहतात। मंगळवारी नेहमीप्रमाणे पतीसमवेत त्या कामावर गेल्या होत्या। त्यांचे पती 12:30च्या सुमारास घरी आले असता त्यांना फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा दिसला। आतमध्ये जाऊन पाहिलं असता सुवर्णालंकार आणि रोकड गायब झाल्याचं त्यांना दिसून आलं। त्यांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला। दरम्यान पोलीस स्थानकासमोरच चोरट्यांनी घरफोडी केल्यानं पोलिसांच्या आबरूची लक्तर वेशीला टांगली गेली। गोवा शिपयार्ड जवळील मुंडवेलवाडे वास्कोतील एका इमारतीतील 5 फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याचं सोमवारी संध्याकाळी उघडकीस आलं। या चोरीत एका फ्लॅटमधील 5 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला असून अन्य 4 फ्लॅटमध्ये कोणताही महत्त्वाचा ऐवज नव्हता। या प्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली आहे। अधिक माहितीनुसार गोवा शिपयार्डच्या डाव्या बाजूने असलेल्या पाम क्रूज या इमारतीत ही चोरी झाली। या इमारतीतील तब्बल 5 फ्लॅट चोरट्यांनी फोडले। 5 पैकी 4 फ्लॅट बंदच होते, त्यामुळे त्या फ्लॅटमध्ये महत्त्वाचा कोणताही ऐवज नव्हता। या 4 फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही। मात्र पहिल्या मजल्यावरील नमिता पाटील यांच्या फ्लॅटमधील सुमारे 6 लाखांचं सोनं व चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। कॉलेजीच्या बेगीन आले 4:30 म्हणले येयले पयले ते लॅच बी फोडलेले आशिल्ले। भितर वचून पयता जाल्यार सगळे कबड ज्वेलरी आशिल्ली ती घेवन गेले। कितें कितें जालां? ते भुरग्यांचे आनी बायलेचे मध्ये आशिल्ले ज्वेलरी। आता 6 वाजता आलं ना तर ते सगळं लॉक तोडलेलं होतं त्यांनी। आणि घरात काय? घरात काय 5,000 सगळं सामान काय होतं, कॉईन होते, सिल्वरचे घड्याळ होतं नवीन आणि काय नाही पैसे आणि काय पैसे जास्त। Namita Patil, residents of Munavel, Vasco, appeared in a police station and lodged a complaint that unknown culprits effected entry into her flat by breaking the lock of the front door and ransacked the house and decamped with the jewelry worth ₹7.30 lakhs.